हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर इथे बघू शकताय आज आपण एक छान अशी डिझाइन बनवणार आहोत। तर ही डिझाइन तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये माप कसं घ्यायचं, कसं कटिंग करायचं, कसं व्यवस्थित प्रकारे म्हणजे आपण कोणत्या मापासाठी किती घ्यायचं, काय नाही, पानं कशी काढायची, हे सगळं मी सविस्तरमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा अगोदरच मी इथं कट करून घेतलं होतं कारण वेळ जातो खूप आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाल्याच्या नंतर तुम्ही पण पाहण्याचा कंटाळा करताय, त्यामुळे मी हे पानं वगैरे ड्रॉइंग करून अगोदरच कट करून घेतले। परंतु तुम्हाला हे मी कसं ड्रॉइंग करून घेतलेलं आहे हे सगळं मी सांगणार आहे पुढे। पण आता मी हे बघा राहिलेलं जे होतं थोडंसं तर ते व्यवस्थित असं कट करून घेते। तर अशाच प्रकारे छान छान डिझाईन्स बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जुने असाल ज्यांनी सबस्क्राइब केले त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। तुम्ही इतका छान असा मला सपोर्ट करताय त्याबद्दल। तर असं छान छान कंटेंट पाहत राहा आणि मी दरवेळेला नवीन असं कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि इथं बघू शकताय आता बऱ्याच ताईंची कमेंट अशा आहेत की आमचं ग्लू जे आहे तर ते वाळत आहे लवकर किंवा धुतल्याच्या नंतर जे रांगोळीचं ऊल आहे तर ते निघतंय आणि तुम्ही कुठल्या कंपनीची स्टिक वापरताय, कुठल्या कंपनीची गन वापरताय, अशा भरपूर साऱ्या कमेंट आहेत। या अगोदर सुद्धा मी बरीच उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओद्वारे, कंपनीचं नाव सांगा वगैरे। तर आता बघू शकताय मी कंपनी आणि ग्लू जे आहे तर ते आता लूज होते, म्हणजे याचा अर्थ की बऱ्याच ताई काय करतात जास्त असं गरम होऊ देत नाहीत। जी गन आहे तर ती छान अशी चांगली एकदम गरम होऊ द्यायची आहे, एकदम पातळ असं ग्लू त्यातून आलं पाहिजे। म्हणजे काय करतात बरेच जण लगेचच घेतात, म्हणजे मध्ये मध्ये बंद करायची नाही आहे, कंटिन्यू सुरुवात ठेवायची आणि जास्त प्रेस न करताच ते मधून ग्लू जे आहे तर ते आपलं बाहेर आलं पाहिजे, त्या असं गरम होऊ द्यायचं आणि मग चिटकावा। बघा तुमचं जे रांगोळी आहे तर ते अजिबात निघणार नाही। तर एका ताईंची कमेंट होती की ताई न्यू तोरण बनवा। तर नवीन तोरण आता काय बनवणार हा मला एक प्रश्न पडला होता। आणि या तोरणामध्ये उलनच्या तोरणामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत, परंतु आता मग विचार केला की आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आपलं नवरात्री येते, नवरात्री स्पेशल आपण एक तोरण बनवावं असा विचार आला आणि त्यामुळे मी हे तोरण तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे बघू शकता उंची जी आहे तर ह्या पानाची 7 इंच आहे, पानाची नाही पूर्ण पट्टीची उंची 7 इंच आहे आणि जे रुंदी आहे आपलं जे रुंदी आहे पूर्ण पट्टीची आपल्या तोरणाची तर जवळजवळ 36 इंच आहे, म्हणजे 3 फुटाची ही आपली तोरणाची पट्टी होणार आहे। आणि हे बघा पान आहे, इथं मी पान काढून घेतले, उंची पानाची 6 इंच आहे आणि रुंदी जी आहे तर ती इथं बघू शकताय तुम्ही जवळजवळ 4.5 पावणे 5 इंच वरची रुंदी आहे आणि खालची जी रुंदी आहे तर ती 4 इंच आहे। तर 4 इंच रुंदी म्हणजेच फोल्ड करून 2 इंच झालं होतं आणि अशा प्रकारे पानं ठेवून घेतले मी ते पान आणि सगळे अशा प्रकारे मी ठेवून ड्रॉइंग करून घेतलेला आहे। आणि वरती जो भाग दिसतोय एकदम छोटासा तुम्हाला तर तो भाग 1 इंचाचा आहे, तिथं तुम्ही 2 इंचही ठेवू शकता, 3 इंचही ठेवू शकता। वरती वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन करण्यासाठी तुम्हाला जास्त करण्यासाठी पट्टीवरची मोठी दिसण्यासाठी तुम्ही 3-4 इंच घेऊ शकता, काही हरकत नाही। मी फक्त 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे। तर हे झालं माप, व्यवस्थित असं माप सांगितलेलं आहे। जर समजलं नसेल तर व्हिडिओची क्वालिटी थोडीशी कमी करा आणि पुन्हा व्हिडिओ पहा किंवा थांबवून पॉज करू व्हिडिओ थोडंसं पाहिला तर तुमच्या आणखीन लक्षात येईल। एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर हे बघा ग्लू गन जे आहे तर ते मी जास्त वेळ आता मी खूप वेळ झालं इथं गरम करायला ठेवली होती, एकदम पातळ असं ग्लू आतनं आला पाहिजे, जेणेकरून काय होतं आपण हे चिटकवलेलं आहे ते अजिबात निघत नाही। माझी आत्तापर्यंत कसलीही कमेंट आली नाही की म्हणजे माझी तक्रार आलेली नाही की ग्लू निघतोय। आणि एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला पण आहे, मी एक छोटीशी रांगोळी जी आहे तर ती मी धुवून सुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला, ग्लू निघालेला नाही। तर हे बघा अजिबात असं जास्त प्रेस करावं लागत असेल तर थोडा वेळ आणखी थांबायचं, तर कारण का व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर लई जास्त खूप असं जास्त प्रेस करण्याची गरज नाही, आपोआप थोडंसं जरी आपण दाबलं ना तर ते आपोआप ग्लू जो आहे तर तो बाहेर येतो। तर अशा प्रकारे बघा इथं मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि वरती बॉर्डर पूर्ण हिरव्या कलरनं मी घेणार आहे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कोणताही कलर वापरू शकता। तर आता नवरात्री स्पेशल आपल्याला
हे तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण जे आहे तर ते 2 in 1 आपण यूज करू शकतो. तर त्यासाठी आता बघा मी कसं करणार आहे हे पुढे आणखी सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा ही बॉर्डर करून घेतली डार्क हिरव्या कलरने आणि पोपटी कलर मी इथं मध्ये एक लाईन देऊन घेते. तुम्ही इथं लाल किंवा गुलाबी जरी दिला तरीही छान दिसेल. मी इथं पोपटी कलर फक्त पट्टी ओळखायला यावी अशी म्हणून पोपटी वापरला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक डार्क हिरव्याची अजून पुन्हा एक लाईन मारून घेतलेली आहे. फक्त आता 1 इंचामध्ये ह्या 3च बसलेल्या आहेत रेषा आपल्या उलनच्या. तर मला एवढीच बास झाली. तुम्हाला आणखी वाढवायची असेल पट्टी तर आणखी 1 इंच 2 इंच वरती कोणाला ब्रॉड अशी पट्टी आवडते तर वाढवू शकता. आता त्याच्यानंतर पुन्हा डार्कच हिरवा कलर घेतला. एकदम डार्क हिरवा कलर आहे आणि पानांच्या आकाराने बघा अशा प्रकारे मी लावून घेते. तर बघा मी इथं पट्टी पूर्ण कट करून घेतलेली होती. पट्टी कट करून त्याच्यानंतर चिटकावल्याच्यानंतर फिनिशिंग छान येते आणि नंतर जर कटिंग करायचं म्हटलं तर थोडंसं आपल्याला पण अवघड जातं. त्यामुळे कोणतीही डिझाईन अगोदर कट करून घ्या आणि नंतर पूर्ण चिटकावून घ्या उलन. तर इथं बघा पान जे आहे तर ते डबल फोल्ड मी असं डबल राऊंड घेतलेलं आहे. आता प्रत्येक पानाला जे आहे तर ते डबलच राऊंड घेणार आहे मी. तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते. सिंगलही घेऊ शकता काही हरकत नाही. फक्त थोडंसं डार्कपणा यावा यासाठी मी पानाचा साईडचे बॉर्डर जे आहे तर ते एकदम उठून दिसावी यासाठी मी डबल घेतलेला आहे. तर सिंगल घेतलं तरी काही हरकत नाही, परंतु आतले जे आहेत तर ते मी सगळे डबल घेतलेले आहेत. त्यामुळे इथं पण मी डबलच घेतलेला आहे. तर आता हे अशा प्रकारे सगळी पानं जी आहेत तर ती मी कंप्लीट करून घेते. आता मी पानं कंप्लीट करून घेते. तोपर्यंत तुम्ही मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करताय, तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. इथे बघा आता पानं हे जे आहेत तर ते मी सगळे कंप्लीट करून घेतलेले आहेत. सगळीकडे डबल डबल अशी राऊंड घेऊन मी पानं कंप्लीट करून घेतलेली आहेत. आता त्याच्यानंतर नवरात्री स्पेशल म्हटल्याच्या नंतर बघा आता इथे मी लाल कलर वापरून घेतला. इथं आता बऱ्याच जण इथं गुलाबी वापरू शकता, जांभळा वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं शेड वापरू शकता. नवरात्री स्पेशल म्हटल्यावर इथं भरपूर सारे वेगवेगळे कलर जरी वापरले आपण, म्हणजे वेगळे आणखी कलर वापरले तरी चालतेच. इथं मी डबल कलर वापरला आहे बघा. आता लाल कलर जो आहे तर तो डबल राऊंड घेतलेला आहे लाल कलरचा. आणि हा जो लाल कलर आहे तर तो पानामध्ये क्रॉस पद्धतीने मी लावलेला आहे. क्रॉस असा आकार घेतलेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतच असेल की मी कशा प्रकारे लावून घेतलेले आहे पानामध्ये हे जे कलर आहे तर तो लाल कलर. तर दोन रेषा अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. आणि ग्लू स्टिक कोणत्या कंपनीची वापरते तर मी ग्लू स्टिक जी आहे तर ती डॉल्फिनची वापरते. आता कंपनी वगैरे एवढं काही नाही, तुमच्या तिथं आसपास जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. फक्त छान अशी ग्लू स्टिक जी आहे तर ती गरम होऊ द्यायची आहे. आणि त्यातही आणखी जर साध्या कंपनीची असेल तर मग काय आपण काही करू शकत नाही. आता इथं बघू शकताय मी इथे एक पान तुम्हाला सगळं कंप्लीट करून दाखवते. लाल कलरच्या नंतर आंबा कलर घेतलेला आहे. आंबा कलरच्या 2 लाईन घेतल्यात. त्याच्यानंतर लिंबू कलर घेतला. लिंबू कलरच्या 2 लाईन आणि मोती कलरच्या पुन्हा 2 लाईन आणि नंतर इथे एक पांढरा कलर घेतला आहे. आता पांढरा थोडासा पातळ होता त्यामुळे इथं 2 ते 3 लाईन आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे हे जे पान आहे तर ते आपण इथं कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघा एकदम छान असं कलरफुल नवरात्रीमध्ये असं दाराला जर लावलं तोरण तर खूप सुंदर दिसतं तोरण. अशा प्रकारे तोरण तुम्ही सुद्धा बनवा घरच्या घरी. खूप सोपी पद्धत आहे. आणि ज्यांना पाहिजे असेल, कोणाला ऑर्डर करायच्या असतील रांगोळ्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत तर त्या सगळ्या रांगोळ्या मी सेलसुद्धा करते. आणि होलसेल ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी होलसेलसुद्धा रेट आहेत आपल्याकडं आणि भरपूर कमी रेटमध्ये मी लावत असते. ज्यांना विक्रीसाठी हवेत त्यांनी विक्रीसाठी सुद्धा मागवू शकता. व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. तर तो एकदा तुम्ही चेक करा, त्याच्यावरती मेसेज करा. आणि इथं बघू शकता सगळी जी पानं आहेत तर ती एक एक करून मी कंप्लीट करून घेतले. सुरुवातीला लाल, त्याच्यानंतर आंबा कलर, त्याच्यानंतर लिंबू कलर आणि पुढं मोती कलर, डार्क मोती कलर आणि त्याच्या पुढं पांढरा कलर, असे कलर जे आहेत तर ते शेड मी देऊन घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो हे शेड व्यवस्थित दिसत आहेत का किंवा हे तोरण छान वाटतंय का हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला हे तोरण आवडलं का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हे जे तोरण आहे तर ते आपण दरवाजासाठी सुद्धा वापरू शकतो.
आणि उंबरठा पट्टी म्हणून सुद्धा उंबऱ्याच्या तिथं जरी समोर जरी ठेवली ही खालच्या बाजूने जे आहे तर ती डबल साइडेड चिकटपट्टी जरी लावून आपण दरवाजात जरी चिटकावून ठेवली तरीही अतिशय सुंदर दिसतं हे तोरण. आणि बघा आता इथं मी मध्ये जे आहे तर ते गुलाबी कलर वापरलेला आहे, फक्त एक अशी लाईन दिली आणि त्याच्या खाली बघा लिंबू कलरने असं फक्त गोल असा आकार दिले. आता ह्याच्या खाली आपण मोती आणि लटकन लावले असते, घंटी वगैरे बेल लावले असते, परंतु मी लावलेले नाहीत कारण हे 2 in 1 वापरायचं आहे आपल्याला. जर उंबरठ्यावरची ठेवायचं म्हटल्यावर ते मोती वगैरे पायाखाली येणार, खराब होणार. त्यामुळं मग ज्यांना लावायचे असतील तसे लावूनही घेऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे 2 in 1 आपण केलेला आहे. आणि इथं बघा एक उलन घेतलेली आहे, एक 7 ते 8 इंचाची, आणि अशी इथे चिटकावून घेतली. याच्यावरती जे आहे तर ते छोटंसं रेक्झिनचा तुकडा मी इथं लावून घेतला अशा पद्धतीने, म्हणजे हे जे उलन आहे तर ते ओढल्याच्या नंतर निघू नये यासाठी वरतून आपण फिनिशिंग करून घेतलेलं आहे. आणि सुंदर असं आपलं हे जे तोरण आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला खाली मोती वगैरे लावायचे असतील तर लावू शकता, किंवा पानाच्या खाली घंट्या, छोट्या छोट्या घंट्या असतात त्या घंट्यासुद्धा लावू शकता, काही हरकत नाही. तर बघा कोण तुम्हाला आवडलं किंवा नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही माझे सगळे व्हिडिओज पाहताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. नवरात्री स्पेशल हे जे तोरण आहे तर ते कसं वाटलं हे नक्कीच सांगायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.